मामा मला तुमचा राग कळतोय, पण मी हे बघ, तुझा नवरा आहे म्हणून तू त्याला पाठीशी घालू नकोस. बाईची अब्रू म्हणजे खेळ वाटलं त्याला. इथे येतो आणि काही बोलून जातो. मागे तुला बोलला, आता अक्काला बोलला तो. दे पत्ता दे. तुम्ही प्लीज आता तिकडे नका जाऊ. उगाच होत्याचं नव्हतं होईल. माझ्याकडे वेळ नाहीये. तुम्ही का असं करताय? मी अक्काच्या जागी जर त्याची आई असती तर असाच वागला असता का तो? ठीक, नाही देत ना पत्ता, मी शोधून काढतो त्याला. मामा 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 साधनाताई राजवीरच्या आई आहेत. काय? हो, साधनाताई राजवीरच्या आई आहेत. मी सून आहे त्यांची. आणि म्हणूनच मी शांत होते. ते अक्काला माहिती? नाही म्हणजे राजवीर आणि ताई समोरासमोर आले होते, पण ताईंनी नाही ओळखलं राजवीरला. साहजिक आहे म्हणा, इतक्या वर्षांनी कसं ओळखणार. आणि तुझा नवरा राजवीर त्याला माहिती? हो, त्यांनी ओळखलं. ते असं कसं? मला पण तेच कळत नाहीये. माझं राजवीरशी पटलं नाही. मी पेंगेस म्हणून इथे राहायला आले. साधनाताईंनी मुलीसारखी माया लावली माझ्यावर. आणि आता कळतंय की त्या राजवीरच्या आई आहेत. मी सून आहे त्यांची. कदाचित ताईंना न्याय मिळावा, त्यांच्यावरचे सगळे आरोप पुसले जावेत आणि राजवीर आणि त्या पुन्हा एकदा एकमेकांसमोर याव्यात म्हणून हे सगळं झालं असेल. खरंय पोरी. मामा, मी तुम्हाला वचन देते, साधनाताईंचं सगळं काही नीट होईल. तसं झालं तर चांगलंच आहे ना. आता तरी सुखानं समाधानानं जगता येईल तिला. आपण नक्की त्यासाठी प्रयत्न करू. पण तू तिला सांगितलं का नाहीस? त्या आता खूप दुखावल्यात आणि तुम्ही नका काळजी करू. योग्य वेळ आली की मी त्यांना नक्की सांगेन. काय बोलावं काहीच कळत नाही. पण आता अक्काला सुनेच्या रूपात मुलगी मिळाली. मला आता काय काळजी नाही. येतो. इतक्या वर्षापासून ज्या गोष्टीपासून मी पळतोय, ज्या व्यक्तीचं तोंड सुद्धा बघण्याची इच्छा नाहीये मला आयुष्यात, ज्याच्यामुळे माझं सगळं आयुष्य स्पॉइल झालं, ती व्यक्ती भेटली मला आज. तीच बाई जी काही वर्षांपूर्वी आपल्या घराण्याला कलंक लावून निघून गेली होती. माई मनवा तिच्या बरोबरच राहतात. काय ग माई, बरं वाटत नाहीये का? नाही, असं काही नाही. मग अशी का बसलीस? सहज बसले. तू जेवायला देखील आली नाहीस. आम्ही वाट पाहत होतो तुझी. धना म्हणाली तू खोलीतच मागवून घेतलंस जेवण. धना हे देखील म्हणाली की तू नीट जेवली नाहीस. भूक नव्हती मला. अशी कशी भूक नव्हती माई? माई हे बघ, तू नीट लक्ष द्यायला पाहिजे स्वतःकडे. मला तर वाटलं इतक्या दिवसांनी तुझा लाडका नातू घरी आलाय, खुश होशील तू. अरे सांगितलं ना मला भूक नव्हती म्हणून. नक्की हेच कारण आहे ना? अरे दुसरं काय असणार? हे तुला तर माहितीये राजवीर कसा वागतो ते. तो असाच वागत राहिला ना तर स्वतःला उद्ध्वस्त करून घेईल तो. हे बघ, तसं काही होणार नाही. बरं, तुला काही बोलला का तो? हे बघ माई, मी काळजीपोटी बोलतोय, त्याच्या काळजीपोटी नाही.
मला तुझी काळजी वाटतेय. आता ह्या वयात किती त्रास देणार आहे अजून तुला तो? हे बघ मोहन, त्याचा मला त्रास होत नाही. हे बघ माई, त्याच्या प्रेमापोटी उगीच खोटे बोलू नकोस. सर्वांना माहिती आहे त्याचा त्रास होतो आपल्याला. तुलाच नाही, सगळ्यांना त्रास होतो. तर या सगळ्यातनं आपण खरं सावरायला हवं. तो नाचवतो आणि आपण नाचतो. मला तर असं वाटतं ना कधी कधी की त्याला हे सगळं करून खूप आनंद मिळतो. मोहन, अरे काहीतरी काय बोलतोयस? आवर स्वतःला. राजवीर असा नाहीये. राजवीर असं का वागतो, त्याचं काय बिनसलंय, याच्याबद्दल कधी कुणी विचार करणार आहे की नाही? तर तू सांगशील तर कळेल ना आम्हाला. सांग, काय झालंय त्याला? जे व्हायला नको होतं ते झालंय. म्हणजे साधना भेटली होती त्याला. साधना वहिनी? असं कसं शक्य आहे? म्हणजे मला असं वाटतं त्याचा गैरसमज झाला असेल. त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी पाहिलं असेल आणि साधना वहिनी समजलं असेल. राजवीर अशी चूक करणार नाही, मला खात्री आहे. मोहन, राजवीरनी नाश्ता केला का? काय विचारते? राजवीरनी नाश्ता केला का? हा? नाही, तो आपल्या खोलीत आहे. बरं, मी आले. साधना वहिनी परत आली? तुम्हाला माहितीये तुम्ही कोणाशी बोलताय? जे आहे ते आहे. माझं चारित्र्य वाईट आहे असं सगळेच बोलतात. त्यांचं काही चुकलं नाहीये. मला असं वाटतं माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद नको. तू जा त्यांच्या बरोबर. मी कुठेही जाणार नाहीये. मनवा, तुम्ही त्या बाई सोबत नाही राहायचं. काही झालं तरी मी तुम्हाला राहू देणार नाही तिकडे. आता कसंही करून तुम्हाला परत घरी घेऊन येणार मी. ज्या बाईला स्वतःची फॅमिली नीट सांभाळता आली नाही, ज्या बाईला स्वतःचं चारित्र्य नीट सांभाळता आलं नाही, स्वतःच्या पोटच्या मुलाची जिला आठवण आली नाही कधी, अशा बाई बरोबर माझ्या बायकोला नाही राहू देऊ शकत मी. हे बघा, मला आता इथे अजिबात वाद मी नको. तुम्हाला न्यायला आलोय मनवा. काही झालं तरी या बाईची सावली मी तुमच्यावर पडू देणार नाही. चहा चहा घ्या. हे सगळं काय चाललंय? मला कळतच नाहीये की माझं काय चुकलं ते. तुम्ही नका ना मनावर घेऊ एवढं. इतकं सोपं आहे ते? नाही, मला माहितीये सोपं नाहीये, पण मनवा, आता कसलाही पण नको. माझं जे व्हायचं ते झालं. पण तू तुझ्या संसाराची माझ्यामुळे नासाडी नको करूस. तुम्ही प्लीज असं नका ना बोलू. मग काय बोलू? तुम्हाला काय वाटतंय ते मी समजू शकते, पण मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. कारण लोक काय बोलतात ना त्याने मला नाही फरक पडत. का? कारण मला खरं काय ते माहितीये. आणि सगळं खरं माहिती असूनही तुला माझ्यासोबत राहायचंय? हो, कारण मला मनापासून तुमचा आदर वाटतो, अभिमान वाटतो तुमचा, आणि तो कायम तसाच वाटत राहील. तुम्ही जे काही केलं ना ते खरंच सोपं नव्हतं. एवढे त्रास भोगले तुम्ही आणि त्यातून तुम्ही हे सगळं उभं केलंय. पण त्यामुळे माझ्यावरचा आरोप खोटा आहे हे सिद्ध होत नाही ना. प्लीज असं नका ना बोलू. मी खरंच सांगते, तुम्ही जे केलं ते खूप मोठं आहे. एवढं सगळं झालं तरी तुम्ही तुमची कला जोपासली आणि मी माझ्या डोळ्यांनी बघते ना. तुम्ही एवढ्या मनापासून त्या मुलींना शिकवत असता. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि एक मनापासून सांगू, मला तुमच्यासारखं व्हायला आवडेल.
मनवा अगं, नाही, आता काही बोलू नका आणि कसलाही विचार करू नका. चहा घ्या, मी ब्रेकफास्टची तयारी करते. राजवीर, बोलायचं होतं. राजवीर, नाही, मला त्या बाईबद्दल काहीच बोलायचं नाही आता. राजवीर, हे बघ, असं नको करूस. मला सगळं सगळं नीट सांग. तुला कुठं भेटली साधना आणि कशी? माई, मी ते सगळं विसरण्याचा प्रयत्न करतोय. प्लीज तू पण विसर. नाही, मला तिला भेटायचंय आणि जाब विचारायचंय तिला. का वागली ती असं? काय कमी होतं माझ्या मुलामध्ये म्हणून ती त्याला सोडून दुसऱ्याचा हात धरून पळून गेली? सोन्यासारखा संसार उधळून गेली ती. सोन्यासारखा संसार सोडून जाताना तिला काहीच कसं वाटलं नाही? राजवीर, मला तिला एकदा भेटायचंय. सांग ना मला, कुठे भेटली ती? मनवाजीकडे पेइंग गेस्ट म्हणून राहतात, तिकडे भेटली. नाही, जे झालं ते झालं, सोडा. नाही राजवीर, मला एकदा भेटू दे तिला. माई, तू भेटून काय होणार आहे मला सांग? आपलं झालेलं नुकसान भरून निघणार आहे का? त्यामुळे प्लीज त्या गोष्टी नको आता. ते सगळं परत होईल, तुला त्रास होईल. आणि ती बाई आता मला परत आपल्या आयुष्यातच नकोय. राजवीर, पण माई, तू तिकडे जायची गरज नाही. तू आराम कर. अरे पण आराम कर माई, प्लीज. हॅलो. हॅलो राजवीर, कुठे आहात तुम्ही? का बरं? मला भेटायचंय तुम्हाला. कशाबद्दल? ते मी तुम्हाला भेटून सांगते. मी तुम्हाला ऍड्रेस पाठवते, प्लीज मला अर्जंटली भेटा. ठीक आहे. काय झालं अचानक? मनवा का अर्जंट भेटायला बोलवतात? हो वडील, काय झालं? एवढ्या अर्जंटली का बोलवलं मला? बस जर. त्याने बसायला वेळ नाही आहे माझ्याकडे, मला खूप काम आहेत. अरे मूर्खा, बस. मूर्ख बोलायचं नाही, मला आधीच सांगतोय. बरं ठीक आहे, पण बस जरा, बोलायचंय. काय झालं? यश, आपल्या घरात वादळ येणार आहे. काय वादळ? साधना परत आली. कोण साधना? बाबा, साधना वैदी म्हणजे तुझी काकू, राजवीरची आई. काय शॉकिंग आहे. चला, चांगली गोष्ट आहे. मी तुला मूर्ख म्हणतो ना, ते एवढ्याचसाठी. काय झालं? अहो, घरात परत भांडणं सुरू होतील ना, म्हणून बोलतोय मी. अरे प्रॉपर्टीतला एक हिस्सा कसा बसा कमी केला होता मी, तो वाढवायचा नाहीये परत मला. एक हिस्सा कमी केला होता म्हणजे? म्हणजे राजवीरची आई तिच्या प्रियकरासोबत पळून गेली, ही बातमी मीच छापून आणली होती पेपरमध्ये. आणि एवढंच नाही, तर ती योग्य वेळेला योग्य माणसाच्या हातात कशी पडेल हे सुद्धा मीच पाहिलं होतं. माझा आतापर्यंत सगळ्यात सक्सेसफुल प्लॅन होता तो. वडील, चांगलाच बॉम्ब टाकलेला. तेच तर. आता पुन्हा काहीतरी करावं लागेल. काही झालं तरी ती बाई या घरात येता कामा नाही. करू ना आपण काहीतरी, काळजी करू नका. काही झालं तरी या बाईची सावली मी तुमच्यावर पडू देणार नाही. काही झालं तरी या बाई बरोबर नाही राहायचं तुम्ही. अक्का, अरे सुबू,
ये ना. कशी आहेस? ठीक आहे मी. जरा बोलायचं तुझ्याशी. तुझा हात कसा आहे? बरं आहे. मी चहा ठेवते. हा, चहा नको मला. मला बोलायचं. म्हणजे तुला कळलंय तर सगळं? हो. सुगू, मला नाही बोलायचंय त्या विषयावर. अगं अजून किती पळणार आहेस? प्लीज, नाही बोलायचंय मला त्या विषयावर. हे बघ अक्का, आपण एखाद्या गोष्टीच्या जेवढा लांब पळतो ना, ती गोष्ट तेवढाच आपला पाठलाग करते. त्यापेक्षा त्या गोष्टीला सामोरं जायचं आणि संपून टाकायचा विषय. ते बरोबर आहे, पण काय करणार? माझ्या एका चुकीची शिक्षा मला आयुष्यभर भोगावी लागते. अगं अखेर इतकी वर्ष तू एकटीने सगळ्या गोष्टींचा सामना केलास, मग आता मागे का हटतेस? कारण मी यासाठी तयार नाहीये. माझ्या जुन्या जखमा एवढ्या वर्षानंतर अशा पद्धतीने वर येतील असं मला वाटलंच नव्हतं. तर आता सगळ्या गोष्टी आपल्या हातात कुठे असतात? नसतातच. आणि हे सगळं कसं घडलं रे? मनवा माझ्या आयुष्यात आल्यापासून सुखावले होते मी, पण नाही, सुख आणि आनंद नाहीये माझ्या आयुष्यात. नाही अक्का, असा विचार करू नको. हे बघ, सगळं व्यवस्थित होईल. तू यातनं बाहेर पडशील, खात्री आहे मला. तुला एक सांगू, मला माझ्या सुखाची काळजी नाही वाटत, मनवाची काळजी वाटते. मनवाचा संसार माझ्यामुळे उद्ध्वस्त नको व्हायला. अक्के, तो वर बसलाय ना, तो सगळं व्यवस्थित करेल. राजवीर, बॅग कुठे आहे तुमची? चला घरी चला. तुम्ही जरा ऐकून घेता. मी हो, जे काय ऐकायचं ते घरी जाऊन ऐकेन मी. आता घरी चला, बॅग घेऊन या. नाही राजवीर, का? का वागताय तुम्ही असं? का त्यांचा अपमान केला असं घरी येऊन? मग काय कौतुक करायचं त्या बाईचं? मला अजिबात आवडलं नाहीये तुमचं हे वागणं. का नाही आवडलं? कारण त्यांना वाईट वाटलं राजवीर. एक मिनिट, तुम्हाला कळतंय तुम्ही काय करताय? ज्या बाईवरून वाद घालताय ना, ती बाई माहितीये तुम्हाला कोण आहे? माझी पळून गेलेली आई आहे ती बाई. माहितीये मला. हे माहितीये तुम्हाला? हो. मग तरी त्या बाईची बाजू का घेताय? तुम्ही प्लीज त्यांना सारखं सारखं बाई नका म्हणून. त्या आई आहेत. आई म्हणून घ्यायची लायकी नाहीये त्या बाईची. तरी त्या बाई बरोबर राहील. तुम्ही प्लीज बाई बाई नका म्हणून. त्या आई आहेत. आई म्हणण्याची लायकी नाहीये त्या बाईची. तुम्ही का असं बोलताय? एक मिनिट, तुम्हाला कळत नसेल पण मला कळतं मी असं का बोलतोय. नाही राजवीर, तुम्ही का त्यांची बाजू ऐकून घ्या. का ऐकून घ्यायची मी तिची बाजू? ज्या बाईमुळे माझं सगळं आयुष्य खराब झालं, ज्या बाईमुळे मला त्रास झाला, माझ्या फॅमिलीला त्रास झाला, आमची इज्जत गेली सगळी. मला लाज वाटते या बाईच्या पोटी जन्म घेतला मी. आणि हे सगळं माहिती आहे ना तुम्हाला, सांगितलंय ना मी. तरी तुम्हाला तिच्या बरोबर राहायचंय. हो, कारण मला नाही वाटत त्यात काही चुकीचं आहे. आणि तुम्ही एकदा प्लीज शांतपणे माझी बाजू ऐकून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल. नाही ऐकून घ्यायचं मला. तुम्ही घरी चला. नाही राजवीर, मी त्यांच्या बरोबरच राहणार. आणि तुम्हाला जर नसेल आवडत ना मी त्यांच्या बरोबर राहिलेलं, तर तुम्ही प्लीज तिकडे नका येत जाऊ. का राहायचंय तुम्हाला इथे? कारण त्या खऱ्या आहेत. ही बाई खरी आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या फॅमिलीला सोडून गेली आणि ही बाई खरी वाटते तुम्हाला? दुसऱ्या माणसाबरोबर पळून गेली ही बाई, तेव्हा तिला माझा विचार नाही करता आला, स्वतःच्या मुलाचा विचार नाही करता आला. आपण गेल्यानंतर आपल्या मुलाचं काय होईल, त्याला सुद्धा आपल्या प्रेमाची गरज आहे हा विचार नाही केला त्या बाईने. आणि एक मिनिट, तुम्ही नाही सांगायचं मला, तुम्ही नाही ओळखत त्या बाईला, मी ओळखतो, त्यामुळे तुम्ही गप्प बसा. मी तुम्हाला तेच सांगते. मनवा बास, त्या बाईबद्दल एकही शब्द ऐकायचा नाही आता मला. ठीक आहे, मी नाही बोलत त्यांच्याबद्दल काही, कारण तसंही आता तुम्ही काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. पण राजवीर, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की त्यांचीही एक बाजू आहे
आणि ज्या दिवशी तुम्ही त्यांच्या बाजू एकदम शांतपणे ऐकून घ्याल ना, तेव्हा तुम्हाला कळेल खरं काय आहे. पण ठीक आहे, मी एवढीच रिक्वेस्ट करेन की प्लीज त्यांचा अपमान नका करू, प्लीज, माझ्यासाठी. आपण नंतर बोलू या विषयी. येते.